ऐका, महाभारत आणि रामायणामधला एका वाक्यात फरक सांगतो. भावाचं जे आहे तेही माझंच आणि माझं आहे तेही माझंच इति महाभारत. आणि माझं आहे ते माझं नसून माझ्या भावाचं आणि भावाचं आहे तेही भावाचं, याचं नाव रामायण. आणि म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, बंधू प्रेम कसं असावं, भावाची शक्ती काय असते, एका वाक्यामध्ये लक्षात येईल. रावणाचा भाऊ त्याच्या बरोबर नव्हता म्हणून मायावी असून सुद्धा रावणाला हरावं लागलं, परंतु लक्ष्मणासारखा भाऊ रामाच्या बरोबर होता म्हणून रामाचा विजय झाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. काल आपण कथेमध्ये श्रीराम आणि भरत भेट हा पवित्र बंधू मिलाप अनुभवला. किती प्रेम बंधूंचं असावं ही रामकथा आम्हाला शिकवते. का बरं भगवंताच्या या रामकथेचं गायन आज चालू आहे? कोणासाठी ही कथा आहे? ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये व्यथा आहे त्याच्या त्याच्यासाठी ही रामकथा आहे. भावानी भावाशी कसं वागावं ही शिकवणारी रामकथा आहे. पत्नीनं पतीशी कसं वागावं हे शिकवणारी रामकथा आहे. बापानं मुलाशी कसं वागावं हे शिकवणारी रामकथा आहे. मुलानं बापासाठी नेमकं काय करावं याची रामकथा हे उत्तम उदाहरण आहे. मुलावरती बापाचं किती प्रेम असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामकथा आहे. आणि स्वामी भक्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामकथा आहे. या सर्व विचारांचा परामर्श घेत घेत ही रामकथा आपण श्रवण केली पाहिजे. तसं रामकथेचा विस्तार एवढा आहे की क्षणार्धामध्ये आपल्याला समजून जाईल. 5000हून वर्ष अधिक झाले तरी सुद्धा प्रत्येक मनामध्ये रामकथा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवान श्री रामचंद्रांचं प्रागट्य व्हावं, एक आदर्श निर्माण करावा, यासाठी ही रामकथा. काल मी सांगितलं, ज्या घरामध्ये दोन भाऊ एकत्र राहतात त्या घरामधला आनंद हा जगातला सर्वात मोठा स्वर्गीय आनंद असतो. आणि म्हणून या जीवनामध्ये आनंद उपभोगायचा असेल तर जगामध्ये दुसरीकडे बाहेर जायची गरज नाही. तो आनंद आपल्या घरामध्ये आहे. आणि एक सांगू, घरामधला आनंद जर टिकून ठेवायचा असेल तर घरातला आनंद टिकून ठेवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त माता माऊल्यांमध्ये आहे. म्हणून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण केली पाहिजे. माता माऊलींनी ठरवलं तरच घरामध्ये आनंद टिकू शकतो. आणि म्हणून ज्या घरामध्ये दोन जावा एकत्र राहतात त्याच घरामध्ये भावाभावांचं प्रेम एकत्र राहू शकतं. मी नेहमी सांगत असतो, जगातलं सगळ्यात सुंदर घर कोणतं? कोणी म्हणतं या दिशेला आग्नेय दिशेला अग्नी असावा, दक्षिण दिशेला दरवाजा नसावा, ईशान्य दिशेला देवतांचं स्थान असावं. या सर्व गोष्टी मान्य आहे. पण एक वाक्य नेहमी सांगत असतो, ज्या घरामध्ये दोन स्त्रियांचा खळखळून आवाज हसण्याचा बाहेर पडतो ना, जगातलं सगळ्यात सुंदर घर ते आहे. जगातलं सर्वात सुंदर घर ते. आणि म्हणून घराचं सौंदर्य, घराचं मांगल्य, घराचं पावित्र्य, घराची एकजूट, घराची प्रसन्नता आणि आपल्या घरामधील पुरुषांचं कर्तृत्व हे स्त्रीच्या हातामध्ये आहे. म्हणून या देशातली स्त्री कशी असावी हे शिकवणारी ही रामकथा आहे. आणि रामकथेमध्ये आम्हाला शिकायला मिळतं की जीवनामध्ये व्यवहार कसा असावा, कसं वागावं. आज मला या कथेचं असणारं संपूर्ण आनंद देणारा एक क्षण सकाळी माझ्या जीवनामध्ये घडला. मी काल भरत भेट सांगितली, भरताचा आनंद सांगितला आणि भरताचं व्रत सांगितलं की जो आपल्या भावासाठी ज्यानं अखंड साधना केली. माझा भाऊ वनवासाला जातोय तर मी सुद्धा या राज्यामध्ये राहणार नाही. किती प्रेम असावं भावाभावांमध्ये हे भरताकडून आम्हाला शिकायला मिळतं, रामाकडून शिकायला मिळतं. आज भरत आपल्या रामरायाला म्हणतोय तुम्ही पुन्हा चला. रामदेवराय श्री रामचंद्र म्हणतात, भरता आज मी तुझ्यावरती प्रसन्न आहे.
तुला जे हवं ते माग, पण मला एक सांग, माझ्या वागण्यानं माझ्या वडिलांचं जर वचन या ठिकाणी भंग होणार असेल तर ते तुलाही आवडणार नाही, मलाही आवडणार नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. आपल्या रघुवंशाची ही ख्याती आहे की जीव गेला तरी चालेल परंतु शब्दांवरती पालट घ्यायचा नाही. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, हाची नेम आता न फिरे माघारी. भरताने आपल्या भगवंताला मागितलं खरं, परंतु रामचंद्र प्रभूंनी त्याला सांगितलं, हे बघ, माझ्या येण्यानं तुला समाधान होईल मान्य आहे, माझ्या तीनही मातांना समाधान होईल मान्य आहे, परंतु मला आज माझी नीती सांगते, या सर्वांपेक्षा माझ्या वडिलांचं वचन महत्वाचं आहे आणि ते तुलाही मान्य असावं. भरतानं डोक्यावरती पादुका घेतल्या आणि तो भरत अयोध्येमध्ये आला. अयोध्येमध्ये आलेल्या भरतानं त्या पादुका सिंहासनावरती ठेवल्या. 14 वर्ष वनवास खऱ्या अर्थानं भरतानं केला. का? एखादी गोष्ट प्राप्त नसताना तिचा आम्ही सहज त्याग करू शकतो, परंतु प्राप्त असलेली गोष्ट त्याग करणं ही साधी गोष्ट नाही. गुलाबजाम समोर असल्यानंतर त्याचा त्याग करणं काय दुःख असतं हे डायबिटीस वाल्याला विचारा. खावं तर वाटतं, पण खाल्लं तर धरलं तर चावतंय, पण सोडलं तर पळतंय, अशी अवस्था असते. भरतानं ही संपूर्ण राजगादी जवळ असताना सुद्धा नाही. अयोध्येच्या बाहेर नंदीग्राम मध्ये स्वतः पर्णकुटी बनवली आणि वचन घेतलं, 14 वर्ष जोपर्यंत राम माझा या अयोध्येमध्ये येणार नाही तोपर्यंत मी अयोध्येचा कारभार या नंदीग्राम मधून सांभाळेल. स्वतः पर्णकुटी निर्माण केली आणि पर्णकुटीमध्ये स्वतः गवताची शय्या तयार केली, ज्या ठिकाणी माझा श्रीराम गवतावरती झोपणार आहे आणि मी माझा काय अधिकार जी मी या पलंगावरती झोपेल. काय भरताचं प्रेम असेल, काय प्रेम असेल. तीनही भाऊ 14 वर्ष लक्ष्मणजी त्या ठिकाणी झोपलेले नाहीत. हा त्याग आपण लक्षात घ्या. मांडवी ही भरताची पत्नी. प्रेम घरामध्ये कसं असावं पहा. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. कौसल्या मातेच्या मनामध्ये दुःख आहे. झोपली नाही अजून कौसल्या माता, कारण तिने रामचंद्रांचं ते वनवासी रूप पाहिलेलं आहे. ज्या माझ्या रामाच्या केसांचा असणारा सर्व केश सांभार मानेवरती रुळत असायचा, त्यानं ती जटा बांधून गोसावी वेश धारण केलेला आहे. ज्या माझ्या श्रीरामानं राजवस्त्र नेसावी आणि राजगादीवरती बसावं, तो माझा राम भगवे वस्त्र वलकल्ले नेसून जंगलामध्ये चालतोय. ज्या माझ्या रामाच्या पायामध्ये कोमल असणाऱ्या मृदू पायावरती चालत असताना फुलांचा सुद्धा त्याला त्रास व्हावा एवढे कोमल पाय त्याचे आज जंगलामध्ये अनवाणी पायाने चालताय. कोणत्या आईला झोप लागेल हो मला सांगा. माऊली ती असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या मुलाला काय पाहिजे ना हे न सांगता कळतं ना तिला माऊली म्हणावं. माऊली ही तीच असते जी दुःखात स्वतःचं दुःख विसरून जाते, पण लेकराच्या सुखानं सुखावते, लेकराच्या दुःखानं दुखावते. आताच्या काळामध्ये आम्हाला काय पाहिजे हे समजून घेणारी लोक राहिलेली नाही. पण आई हे असं एकमेव तत्व आहे की ज्या तत्वाला न सांगता आमच्या हृदयातल्या भावना कळतात, त्याला आई म्हणावं. जेवायला बसल्यानंतर आपण एक घास घेतला आणि घास खाल्ल्याबरोबर तिच्या लक्षात येतं की मीठ कमी पडलंय वाटतं, लगेच मिठाची बरणी पुढे सरकतो, ती आई असते. आताच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्रकार आलेला आहे. राजगुरू गुरुजी, आम्ही जर नुसतं एखादं मित्राला म्हटलं
जेवण करायचं आहे, मेसेज टाईप केला की लगेच आपल्याला शेजारी असणाऱ्या हॉटेलची लगेच ती माहिती पुरवतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला जे पाहिजे ते लगेच पुरवतं. पण जगातलं सगळ्यात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आई आहे, जिला माहिती असतं न सांगता आम्हाला कळतं. कशी झोप लागेल कौशल्याला? कौशल्या राणी दुःखी आहे, पती गेल्याचं दुःख आहे, 2 मुलं वनवासात आहेत याचं दुःख आहे, आपली लाडकी सूनबाई वनवासात आहे याचं दुःख आहे. आणि त्या कौशल्या मातेला रात्री 12 वाजता मांडवी भेटायला गेली. ही भरताची कन्या आहे, भरताची पत्नी आहे. मांडवी कौशल्याच्या सदनामध्ये गेली. कौशल्या माता रडत आहे आणि मांडवीनं मातेला सांगितलं, तुम्ही झोपत का नाही? रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही का कसा मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवाशी आराम टाकून गेला कसा मला टाकून गेला राम. आणि कौशल्या मातेच्या नयनामध्ये अश्रू पाहून मांडवी दुःखी झालेली आहे, त्यांची समजूत काढते. कौशल्या विचारते, का ग माझा भरत जेवला का? नाही माते, मलाही सांगता येणार नाही. कुठे आहे माझा भरत? काय करतोय भरत? आणि कौशल्याला मांडवी सांगते, जसं जसं रामचंद्रांना भेटून आले, भरताने सुद्धा वलकल्ले धारण केलेली आहेत. नंदीग्राम मध्ये झोपडी बनवलेली आहे आणि त्या पर्णपोटीमध्ये गवताच्या शय्येवरती स्वतः त्या ठिकाणी झोपतायत. रामजींच्या पादुका सिंहासनावरती ठेवून अयोध्येचा कारभार तिथून पाहणार अशी शपथ घेतली. मांडवी, तू का नाही गेलीस त्यांच्या सोबत? मांडवी सांगते, नाही, माझ्या पतीने मला आदेश दिलाय. बाबा गेलेले आहेत, घरामध्ये 3 माता आहेत आणि आता तूच मोठी सून आहे. या सर्वांची काळजी तुला घ्यायची आहे म्हणून मी गेली नाही. पुढचा अतिशय महत्वाचा प्रसंग ऐका, ऐकताय ना? कौशल्याने विचारलं, मांडवी अगं मध्यरात्र उलटून गेली, तू अजून झोपली नाहीस? मांडवीने तिकडे नंदीग्रामच्या असणाऱ्या झोपडीकडे बोर्ड दाखवलं आणि मांडवी म्हणते, नाही, अजून माझे भरतजी झोपलेले नाहीत. त्यांच्या पर्णकुटी मधला दिवा अजून तेवतोय. ज्या अर्थी दिवा तेवतोय तोपर्यंत ते झोपलेले नसणार, काहीतरी काम करत असतील. आणि माझा पती काम करतोय आणि मी झोपून राहावं हे कसं बरं शक्य आहे? म्हणून मी जागी आहे. हे रामायण आम्हाला शिकवतं. घराघरामध्ये पती पत्नींचं सौख्य कसं असावं, प्रेम कसं असावं. अहो, दुःख येतात जातात, कुणाकडे नसतात, परंतु दुःखामध्ये खरी आपल्या माणसांची कसोटी लागत असते. सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई. जी आपली असतात ना तीच आपल्या बरोबर दुःखाच्या प्रसंगामध्ये असतात. आणि म्हणून आपली माणसं आपल्या जवळ असली पाहिजेत. कुटुंब संस्था ही टिकली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की घराघरामध्ये हम दो हमारे दो याच्या पलीकडचं जग आम्हाला माहिती नाही. पण वसुधैव कुटुंबकम ही व्यापक भूमिका आमच्या संप्रदायानं, आमच्या संतांनी आम्हाला घालून दिली, भारतीय तत्वज्ञानानं घालून दिली. कधीतरी उंबऱ्याच्या बाहेर बघायला शिका. आमच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये तर आज एवढी परिस्थिती विचित्र झालेली आहे.
मागच्या महिन्यामध्ये एक महान असणारा अभिनेता गेला, गिरीश महाजनी. आपल्याला माहिती असेल, एवढं काळ ज्यानं पडद्यावरती गाजवला, परंतु तो माणूस गेला तर 4 दिवस तपास नाही, माणूस आतमध्ये मरून पडलाय आणि मुलाबाळांना सुद्धा कल्पना नाही याच्यापेक्षा जीवन वाईट काय असावं. हे कालही सांगितलं. आम्ही धावतोय सुखाच्या मागे धावतोय, पण खरं सांगू, घरामध्ये कुटुंबामध्ये जर सौख्य असेल ना, तर जगातलं सर्व मंदिर सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतं. सर्व तीर्थक्षेत्र जगातली सर्व आपल्या घरामध्ये येतील जेव्हा आमच्या घरामध्ये प्रसन्नता असेल. जावं लागणार नाही कुठे. घरातलं सौख्य टिकलं पाहिजे. आनंद हा आपल्या जवळ असतो. एका विरक्त संन्यासाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा समाधान पाहून जग जिंकणारा अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर त्याला म्हणतो, अरे एवढं तुझ्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, तेज आहे, मी जग जिंकून सुद्धा माझ्याकडे हे समाधान नाही, सांग तुझ्या या समाधानाचं राज काय आहे. तो म्हटला, हे बघ, तुला जर समाधान पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल ना, तर एक काम कर, हिमालयाच्या उंच टेकडीवरती एका झोपडीमध्ये माझे गुरुजी आहेत, त्यांना विचार आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तुला सुखाचा पत्ता मिळेल. गुरुदेव तो सर्व सैन्य घेऊन बाजूला घेऊन त्या ठिकाणी हिमालयाच्या उंच टेकडीवरती गेला. एक लक्षात ठेवा, आम्ही जे सर्व करतोय ना, त्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त सुख ही प्रेरणा आहे. जे आम्हाला पाहिजे ते फक्त सुख आहे. पण दुर्दैव असं आहे की आम्ही पळतोय परंतु सुख मात्र आमच्या हाताला लागत नाही. करिता बरोबरी दुरावसे दुरी. जेवढा आम्ही त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय तेवढं ते आमच्या लांब चाललंय. अरे मी जग जिंकलंय, पण याच्या चेहऱ्यावरचं समाधान मला हिनवत आहे. मी राजा असून मला एवढं समाधान मिळू शकत नाही. काय समाधान आहे? जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे हरि भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. जो सुख पावे क्या बात, जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे राम भजन में, वो सुख नाही अमीरी में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में, 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 मन लागो मेरो यार. थोडा टाळ वाढवा. मन लागो मेरो यार फकीरी में. आखिर ये तन खाक मिलेगा, आखिर ये तन खाक मिलेगा, आखिर ये तन किसी का भी तन हो, कितने भी प्यार से उसे लालन पालन करते हुए हमने पाला हो, लेकिन आखिर में ये तन की, इस शरीर की मिट्टी होने वाली है, ये मत भूलो. आखिर ये तन खाक मिलेगा, क्यों फिरते से मगरूरी में, ओ क्यों फिरते से मगरूरी में. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. आणि त्या
फकीराची अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद शोधण्यासाठी सम्राट सिकंदर, त्या सम्राट सिकंदरानं आपल्या हत्ती घोड्यांना बाजूला ठेवून मोजक्या सैनिकांना घेऊन हिमालयाच्या उंच गुहेमध्ये गेला आणि खरोखर पाहिलं तेजपुंज बसलेल्या त्या साधू संन्यासाच्या चेहऱ्याकडे पाहत सम्राट सिकंदर त्यांना म्हणतोय, महाराज, मी जगातला सर्वात श्रेष्ठ चक्रवर्ती सम्राट आहे, तुमच्या दारात आलोय. राजाला समोर पाहिलं खरं, परंतु ते साधू असतात, त्यांना काय घेणं का देणं, तू सम्राट आहेस का, राजा आहे का, पंतप्रधान आहेस, त्यांचं काम सुरू आहे. बसा म्हणाले, आम्हाला सगळे सारखेच. महाराज, मी सुखाच्या शोधामध्ये आलोय, मला सांगाल का सुख मिळेल कुठे? ऐका. त्यानं सुख हे सर्व ऐकल्याबरोबर साधूंनी आपलं काम त्या ठिकाणी चालू ठेवलं. सम्राट सिकंदर म्हणतो, महाराज, मी राजा आहे, मी या जगाचा चक्रवर्ती आहे, मी एवढं जिंकलंय तेवढं जिंकलंय, आज तुमची वेळ या ठिकाणी घेऊन आलोय, मला पटकन सांगा सुखाचा पत्ता. साधूंनी अर्धा तास झालं त्याच्याकडे बघितलंच नाही. पुन्हा त्याला राग आला, हो, मी सम्राट सिकंदर आहे, मला सुखाचा पत्ता पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलोय, आणि तुम्ही काय करताय, सांगा लवकर. एवढ्या लांब हिमालयामध्ये उंच पायपीट करत मी आलोय. महाराज थोडा वेळ उठले, बाहेर आले, झोपडीच्या बाहेर सर्व काही शोधाशोध करू लागले, खांदू लागले, फावडं घेतलं, टिकाव घेतलं, शोधू लागले, उकरायला लागले. ते म्हटले, अहो महाराज, तुम्ही काय उकरताय, काय शोधताय, मला सांगा, माझ्या सैनिकांना मी कामाला लावतो, तुमचं वस्तू तुम्हाला मिळवून देतो, मला पाहिजे ते तुम्ही सांगा. आणि तेव्हा साधू महाराज म्हणाले, काही नाही, मगाशी मी लिहिता लिहिता माझा पेन, माझी लेखणी पडली, ती मात्र मला सापडत नाही, ती शोधतोय. सम्राट सिकंदराने डोक्यावरती मांडून घेतलं, म्हटलं, अहो महाराज, लिहिता लिहिता पडलेली लेखणी तुम्ही बाहेर काय शोधताय, जिथं पडली तिथं शोधा ना, आतमध्ये लिहित होता ती तिथंच पडली असेल, बाहेर शोधायची काय गरज आहे. साधू महाराज म्हटले, एवढं जर तुला कळतंय तर एवढ्या लांब पायपीट करत हिमालयाच्या या उंच डोंगरावरती माझ्याकडे आलासच कशाला. तुझे आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी. सुख आपल्यामध्ये असतं. म्हणून भगवान श्री रामचंद्रांचं चरित्र हे आम्हाला बाहेर नाही, चरित्र हे आम्हाला आतमध्ये घेऊन जातं. आपल्याला आतमध्ये शोधता आलं पाहिजे. आम्ही जगाला शोधतोय, परंतु आम्ही आमचा शोध कधी घेणार याचा कधीतरी विचार केला पाहिजे. आम्ही जगाशी बोलतोय, पण आम्ही आमच्याशी कधी बोलणार याचा कधीतरी विचार केला पाहिजे. नलावडे साहेब, आपल्याकडे आता एक मोबाईल सारखं सुंदर गॅजेट आहे, एवढं सुंदर आहे की या जगामधल्या कुठल्याही व्यक्तीशी आपण क्षणार्धामध्ये संपर्क साधू शकतो. त्याचा 10 अंकी नंबर आपण टाकला, टाईप केला की अमेरिकेमध्ये असणाऱ्या मित्राशी सुद्धा आम्ही एका क्षणार्धामध्ये बोलू शकतो. पण या मोबाईलची एक गंमत आहे, तुम्हाला सांगतो. या मोबाईल वरती आपण आपला नंबर डायल करा, स्वतःचा नंबर डायल केल्यानंतर त्या मोबाईलला कानाला लावा आणि आतमधून येणारी व्यक्ती आपल्याला सांगत असते, जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. आपल्याच फोनवरनं आपला संपर्क करायचा म्हटलं तर जमत नाही. आम्ही जगाशी संपर्क करू शकतो, पण आम्ही आमच्याशी संपर्क करू शकत नाही. आणि ही रामकथा ही आम्हाला आमच्याकडे घेऊन जाते. एक वाक्य फार सुंदर आहे. बाकी सगळं शोधायला गुगल वरती आम्ही शोध घेऊ शकतो, परंतु स्वतःला शोधायचं असेल सुनील महाराज तर कथा कीर्तनांशिवाय पर्याय नाही. तिथं आम्हाला आमची भेट होते. कुठलंही तत्वज्ञान आहे, कुठलंही ब्रह्मज्ञान आहे, या ब्रह्मज्ञानाची सुरुवात आमच्यापासून आहे. म्हणून ज्ञानदेव महाराज सुद्धा सांगतात ना, मी कोण याचा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तबला गेला. मी कोण याचा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, सांगे ज्ञानेश्वर निवृत्ती. कथा म्हणजे ही अंतरंगातली खोज आहे. प्रत्येकामध्ये राम आहे, तुमच्यामध्ये राम आहे, माझ्यामध्ये राम आहे, सर्वांमध्ये राम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आमच्यामध्ये राम आहे म्हणूनच आम्ही इथं आहोत. जेव्हा आमच्यातला राम जातो ना,
तेव्हा आम्हाला इथं कोणी ठेवत नाही. लोक म्हणतात उचला याला, आता याच्यात राम राहिला नाही. आता राम नाही राहिला, याला उचला. राम नाम सत्य आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये राम आहे, पण तो आम्हाला भेटत नाही. स्वतः भगवंत ज्ञानोबारांच्या मुखामधून बोलतात, असता हृदयामी रामो सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे आणि त्या रामाचं प्रत्यक्ष दर्शन हे आपल्याला घडवायचं असेल ना, तर रामकथा ही आपण श्रवण केली पाहिजे. प्रत्येकामध्ये राम आहे आणि तो सर्व सुखाचा आराम आहे. आपल्या आतमध्ये शोधा, स्वतःला जो ओळखून घ्या. स्वतःमध्ये काय कॅपॅसिटी आहे, काय देवानं दिलं याचा विचार करा. सुख मिळवायचं असेल ना, तर प्राप्ती आणि पर्याप्ती या दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. जे प्राप्त आहे ते जर आम्ही पर्याप्त मांडलं तर सुख आहे, अन्यथा दुःखच आहे. आम्हाला जे मिळालंय ना ते आम्ही विसरून जातो, पण आमच्याकडे काय नाही याचा आम्ही विचार करत राहतो. मला देवानं किती भरपूर दिलंय, भरून दिलंय. विचार करा. न मागता आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलंय देवानं. हात, कान, नाक, डोळे, पाय, जिथल्या तिथं सगळं. डोळ्याचं दुःख ज्याला डोळे नाही त्याला विचारा. हाताचं दुःख ज्याला हात नाही त्याला विचारा. कानाचं दुःख त्याला विचारा ज्याला ऐकायला येत नाही. एक शरीरामधला एक एक अवयव किती किती कोटी किमतीचा असतो. अहो एखाद्याला विचारा तुम्ही, एखाद्याची किडनी जाऊ द्या, ती डोनेट करण्यासाठी दारोदार फिरणारा माणूस शोधा तुम्ही, मग कळेल आपल्याला देवानं आपल्याला किती किमतीचं हे शरीर दिलंय, किती मौल्यवान शरीर आम्हाला देवानं दिलंय, पण आम्हाला त्याची किंमत नाही. दारू पिऊन पिऊन एकाचे लिव्हर खराब झाले आणि मरायच्या दारावरती पडलेल्या त्या बेवड्याला डॉक्टर म्हणाले आता तरी देवाचा धावा कर, शेवटचे काही क्षण राहिले तुझ्याकडं. तो म्हटला त्याचीच वाट बघतोय, देव येण्याचीच वाट बघतोय, मला जरा देवाशी बोलायचंय. म्हणणे काय बोलायचंय? काय नाही, देव भेटला तर त्याला मी एवढंच सांगणार आहे, देवा पुढच्या जन्मामध्ये दात एक दिला तरी चालेल, पण लिव्हर 32 दे. फुकट मिळाले ना कदम साहेब, जे फुकट मिळतं ना त्याची किंमत राहत नाही राहत किंमत. म्हणून कधीतरी विचार केला पाहिजे. विल्यम शेक्सपियर म्हणतो, मी रडत होतो, माझ्या पायात घालायला बूट नाही म्हणून मी रडत होतो, पण माझं रडणं थांबलं कारण समोरनं येणारा माणूस मी पाहिला त्याला पायच नव्हते, त्याने रडावं कुणाकडे. मी रडत होतो माझ्या हातामध्ये घालायला घड्याळ नाही म्हणून, पण माझं रडणं थांबलं कारण माझ्या समोरनं येणारा माणूस मी पाहिला त्याला हातच नव्हते. मी रडत होतो माझ्याकडे घालायला रिबनचा चष्मा नाही, गॉगल नाही म्हणून, पण माझं रडणं थांबलं की समोरच्याला डोळेच नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याने करावं काय, त्यानं कुणाकडे जावं, त्याने कुणाकडे रडावं. म्हणून प्राप्ती आणि पर्याप्ती दोन सूत्र रामकथा सांगते. जे प्राप्त आहे ना ते पर्याप्त आहे. देवाला एवढंच म्हणायचं, देवा सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. ओ सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, ताहि विधि रहिए. चाहे विधि राखे राम,
असं चुकलेलं नाही. ज्याच्या गळ्यामध्ये उद्या हार पडणार होते, ज्याच्या आसनावरती बसून राज्याभिषेक होणार होता, तो राम क्षणार्धामध्ये वनवासी झाला. तुमचं आमचं काय घेऊन बसला. देवाला ह्या सर्व लीला आमच्यासाठी कराव्या लागल्या, कारण देव होता तो. त्याला सर्व गोष्टी शक्य करता आल्या असत्या, परंतु तो आमच्यासाठी वनवासाला गेला, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या ज्या परिस्थितीमध्ये असेल त्या त्या परिस्थितीमध्ये भगवंताचं गुणगान करायचं आणि ज्या परिस्थितीमध्ये देवानं ठेवलंय त्याच्यामध्ये समाधानी राहायचं, हे जीवनाचं सूत्र आहे. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में. तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में. तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में. विधि का विधान जान, हानि लाभ सही है. विधि का विधान जान, हानि लाभ सही है. चाहे विधि राखे राम, काहे विधि रहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि रहिए. सीताराम 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 कहिए. सीताराम 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 कहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि कहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि कहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि कहिए. किया अभिमान तो फिर मान नहीं आएगा. होगा प्यारे वही जो राम जी को भाएगा. होगा प्यारे वही जो राम जी को भाएगा. फल आशा त्याग शुभ काम करते रहिए. फल आशा त्याग शुभ काम करते रहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि रहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि रहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि रहिए. सीताराम 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 कहिए. सीताराम 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 कहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि कहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि कहिए. चाहे विधि राखे राम, काहे विधि कहिए. सीताराम 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 कहिए. चाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए. वाक्य फार सुंदर आहे. चाहे विधि राखे राम, ताहे विधि रखिए. ज्या परिस्थितीमध्ये ज्या अवस्थेमध्ये आम्हाला देवानं ठेवलंय त्याचं शुक्रिया गुजार करून त्या प्रत्येक अवस्थेमध्ये देवाला एवढंच म्हणावं, देवा बस समाधानी आहे. तू ज्या अवस्थेमध्ये ठेवलंस ना तिथे मी समाधानी आहे. म्हणून ऐका, सीताराम सीताराम हा मंत्र म्हणून देवाचं नाव म्हणून नका घेऊ, पण जीवनाचं सूत्र म्हणून याच्याकडे पहा. ज्या अवस्थेमध्ये सीता गेली त्या अवस्थेमध्ये तेवढी वाईट अवस्था माझ्यावरती नाही, पण त्याही अवस्थेमध्ये सीता समाधानी आहे आणि मी आनंदात असताना सुद्धा दुःख विकत घेतेय, याचा कधीतरी विचार करा. ज्या अवस्थेमध्ये भगवान श्री रामचंद्र होते त्या अवस्थेचा विचार करा. एवढी वाईट अवस्था आमच्यावरती नाही, तरी सुद्धा आम्ही आज आत्महत्या करण्यासारखा विचार करतो. तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये एखादं अपयश आलं तर आम्ही फ्रस्ट्रेट होतो. याच्यासारखं दुःख काय असावं. म्हणून हे चरित्र हे आम्हाला शिकवतं आनंदामध्ये राहायचं कसं. ज्या अवस्थेमध्ये असेल त्या अवस्थेमध्ये आम्हाला समाधानी राहता आलं पाहिजे. आणि खरं सांगू, वाईट परिस्थिती जीवनामध्ये आल्याशिवाय माणूस घडत नाही. सर्व गोष्टी जर चांगल्या होत असत्या तर राम का झाले असते. वनवास जर मिळाला नसता तर भगवान श्री रामचंद्र आम्हाला का भेटले असते. आपण मी नेहमी सांगत असतो की ज्ञानोबारायांना तुकोबारायांना त्या काळामध्ये संतांना त्रास झाला म्हणून तुकोबाराय घडले.
जर ज्ञानोबांना शुद्धीपत्र मिळालं असतं तर ज्ञानेश्वरी नसती निर्माण झाली. म्हणून समजून जावं, जे दुःख आमच्या वाट्याला येते ना ती त्याची कृपा आहे. कारण आम्हाला त्याच्यातून कुठेतरी जाण्याचा एक मार्ग दिसतोय. अनेक माणसं आहेत, आमचे दोन्ही आधारस्तंभ आमच्या समोर बसलेले आहेत. आदरणीय आरके दादा हमाली करून जीवन जगत असताना आज एक वेगळं साम्राज्य व्यवहार आणि परमार्थामध्ये आहे. आमचे आदरणीय आप्पा साहेबांचं जीवन पाहिल्यानंतर एक आदर्श निर्माण होतो. जीवनामध्ये सुरुवात करत असताना कुठून सुरुवात आज कुठपर्यंत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने आम्हाला मदत केली, ज्याने आम्हाला उभं राहण्यासाठी उभारी दिली, त्या प्रत्येक व्यक्तीविषयी कृतज्ञता असणं हे जीवनाचं सूत्र आहे. आम्ही पुढे जातो परंतु आम्ही पाठीमागचं सगळं विसरून जातो. आणि सर्वात पहिली कृतज्ञता असायला पाहिजे ती म्हणजे भगवंताच्या विषयी. कारण त्यांना हे आम्हाला सुंदर शरीर दिलंय आणि त्याची जाणीव असली पाहिजे. दररोज सकाळी घरामध्ये मोठ्या मोठ्या आरशामध्ये बघा आणि आरशामध्ये बघत असताना मी कसा दिसतोय हे पाहू नका. देवानं मला काय दिलं हे पहा, काय दिलं हे पहा. मी तर नेहमी म्हणत असतो, विलासदाजी आमच्या समोर आहे, मी माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या शिष्यांना आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना म्हणत असतो, या जन्मामध्ये जर मी काही मोठं काम केलं नाही ना तर पुढच्या जन्मामध्ये देव मला गाढव बनवणार हे मात्र निश्चित आहे. कारण देवानं आज काय दिलं नाही. जेव्हा मी जाईल वरती, कुठे कर्माने धर्मानं नरकात जाईल स्वर्गात जाईल माहिती नाही, पण जेव्हा देवाचा आणि माझा सामना होईल तेव्हा देव म्हणेल, अरे नालायका तुला काय दिलं नव्हतं. रूप दिलं होतं, गाणं दिलं होतं, आवाज दिला होता, विद्या दिली होती, पर्सनॅलिटी दिली होती, पुण्यासारख्या शहरामध्ये राहायची संधी दिली होती, शास्त्री महाराजांसारखे, डॉक्टर रामचंद्र देखणेंसारखे गुरु दिले होते, डॉक्टर विकास कशाळकरांसारखे गुरु दिले होते, मोठ्या मोठ्या महंत संतांची भेट तुला घडवून दिली, तुला पदोपदी अभिमान आणि आधार देणारी माणसं मी तुझ्या वाट्याला दिली होती. आणि एवढं देऊन सुद्धा तू जर काही मोठं काम करू शकला नाहीस तर तुला काय जन्म देऊन उपयोग आहे. पुढच्या जन्मात गाढव गाढव हे देव मला विचारेल. झोप लागत नाही मला. लोकांना वाटतं हे लय कार्यक्रमाच्या ह्याच्या त्याच्या नादी लागलं, लय छापीत असेल, पैशाचाच लय विचार करते असं. पण कथेच्या व्यासपीठावरती आहे माझी आई पाठीमागे बसलेली आहे. माझ्या आईनं मला पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच प्रवेशाला जेव्हा मी आळंदीला गेलो तेव्हा सांगितलं, बाळा एक लक्षात ठेव, प्रवचन कीर्तन सगळं शिक, सगळं शिक, कथा कर, कीर्तन कर, प्रपंच कर, पण तुझी भाकरी याच्यावरती ठेवू नकोस. हा परमार्थ म्हणून जर करायचा असेल ना तर आनंदानं तुला करता येईल. आणि अमोल महाराज तुम्हाला अभिमानानं सांगेल, मी शालेय शिक्षणामध्ये सुद्धा पहिल्यापासून टॉपरच होतो. CET मध्ये राज्यात 27वा होतो. कारण मला हे पक्क माहिती आहे, हे पैसे कमवायचं साधन नाही, याच्यातून काय करायचं ते मी करत असतो. आता इथं जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट गुरुकुलाच्या माध्यमातून त्याचं आपण अनावरण करणार आहोत. मला सांगायचा विषय आहे, देवानं आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलं आहे, एवढी सुंदर संधी दिलेली आहे आणि त्या प्रत्येक शरीराच्या आणि प्रत्येक संधीचा आपल्याला कुठेतरी फायदा घेऊन घेता आला पाहिजे, अन्यथा आमचं शरीर व्यर्थ आहे. झालं रामकथा. 4 दिवसामध्ये काय होणार आहे रामकथा, परंतु कथेमधला आदर्श आम्हाला काहीतरी घेता आला पाहिजे म्हणून कथा ही परमार्थ सांगितली. भरत भेट झाली. पुढे रामकथेमध्ये शबरीचं वर्णन आहे, सीतेचं अपहरण आहे, सगळ्यांना माहिती आहे. लंका दहन आहे, सीता शोधन आहे, पुन्हा राम रावणाचं युद्ध आहे आणि राम रावणाच्या युद्धानंतर पुन्हा भगवान श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे. कथाभाग वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करता येणार नाही, परंतु त्या कथेमधून आपल्याला काय घ्यायचं हे आम्हाला कळालं पाहिजे. लक्षात ठेवा, कथा ऐकतो आम्ही पण त्याच्यातून काय घेतो हे कळालं पाहिजे ना. सुनील महाराज दररोज कृष्ण चरित्र ऐकून घरी यायचा एक कार्यकर्ता असा आणि म्हणायचा, कृष्णाचं चरित्र ऐकून आलो. बायको म्हणायची, वा छानच आहे की. नाही, काल चरित्रामध्ये विषय निघाला आणि बुवांनी सांगितलं. काय सांगितलं? कृष्णानं 16,108 बायका केल्या होत्या. मग काय विचार आहे तुमचा? नाही, कृष्ण चरित्र ऐकलं म्हणून वाटलं एखादी अजून दुसरी चरित्रामधून घेऊन काय आला. आणि दररोजच बायकोला म्हणायला लागला 16,108 केल्या होत्या. 2-3 दिवस गेले पण बायको हुशार,
तिला गुरु हुशार मिळाला. ती म्हटली काही काळजी करू नकोस, मी सांगते तसं कर. तिकडं तो कृष्ण चरित्र ऐकायला गेला लहू महाराज. इकडं दत्त मंदिरामध्ये दुसरी पोथी लावली होती. संध्याकाळी दोघही घरामध्ये आले. घरात आल्याबरोबर ती आज कृष्ण चरित्र ऐकून आलो 16,108. ती म्हणायच्या आतच बायको म्हटली, पटेल जी मैं भी पांडव प्रताप सुन के आई हूं. अब ले लो. कथेमधून बोध काय घ्यायचा हे आम्हाला कळालं पाहिजे. आरोग्य अधिकारी एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये लोकांना सांगू लागले, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग होत जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिठी मिल जाती है. दारू गांजा मत पियो यारो हे लोकांना सांगायला लागले. आणि किती दारू वाईट आहे, किती दारू वाईट आहे. एका आरोग्य अधिकाऱ्यानं 2 ग्लास समोर ठेवले. दोन्ही ग्लासामध्ये एका ग्लासामध्ये पाणी ठेवलेलं आहे, एका ग्लासमध्ये अल्कोहोल ठेवलेलं आहे. आणि समोर प्रयोग दाखवला. म्हणाले, हे पहा, आज तुमच्या डोळ्यासमोर मी प्रयोग करतोय. गावातली सगळी लोक प्रयोगाकडे पाहतायत. 2 गांडूळ आहेत. एका पाण्यामध्ये सोडलेला गांडूळ पहा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये अल्कोहोल मध्ये दारू मध्ये सोडलेला गांडूळ पहा. थोड्या वेळाने व्हायचं ते झालं. जो अल्कोहोल मध्ये सोडलेला दारू मध्ये सोडलेला गांडूळ आहे तो मरून तळागाळाला पडला. पाण्यामधला मात्र अजूनही फिरत होता. लक्षात घ्या म्हणाले. याच्यावरून काय तुमच्या लक्षात आलं कोणी सांगेल का? एक जण पठ्ठ्या उठला आणि म्हटला, याच्यावर माझ्या असं लक्षात आलं की दारू पिली पाहिजे. ते म्हण दारू कशी काय पिली पाहिजे? अहो, गांडुळासारखा गांडूळ परंतु त्या दारूने मरतो. असे असंख्य कीटक आपल्या शरीरामध्ये असतात. त्या जीवजंतूचा नाश करण्यासाठी आपण दारू पिली पाहिजे. कथा आहे, परंतु त्याच्यातून आम्ही काय घ्यायचं हे आम्हाला कळालं पाहिजे. रामकथा आम्हाला सांगते, जीवनामध्ये कशाला घाबरलं नाही तरी चालेल, परंतु कर्माला घाबरलं पाहिजे हे रामकथा आम्हाला शिकवते. कारण जेव्हा कर्म वसुलीला येतं तेव्हा जगामध्ये दुसऱ्या कुणाचा वशिला चालत नाही. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून कर्म करत असताना जाणीवपूर्वक करा. जगाचा मालक श्री रामचंद्र आहे आणि रामाचा बाप दशरथ आहे हे विसरू नका. पण त्या दशरथ राजाला जेव्हा राम 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 म्हणून प्राण सोडायची वेळ आली तेव्हा तो दशरथ म्हणतो, त्या भिंतीवरती सुमनजी तुम्हाला काय दिसतंय? राजन, मला काही नाही दिसत हो. नीट बघा ना बारकाईनं. त्या भिंतीवरती मला श्रावणाचा आई बाप दिसतायत, ते तडपडतायत. श्रावणाचे बाप मला शाप देतोय. मी जसा माझा श्रावण 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 म्हणून प्राण सोडतोय तसा तुलाही राम राम म्हणून प्राण सोडावा लागेल. दिसतंय सुमनजी तुम्हाला भिंतीवरती? टेलिकास्टिंग सगळंच्या सगळं लाईव्ह टेलिकास्टिंग हे कर्म आम्हाला दाखवत असतं. फक्त काही कर्म ही या जन्मात फळ देतात, काही कर्म जन्मांतराने फळ देतात आणि काही कर्म ही तुरंत फळ देणारी असतात. म्हणून कर्माला घाबरलं पाहिजे. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे वनवास घडला सीता मातेसी. कर्मे राम वनवासा गेला. कर्म हे बापाला, देवाच्या बापालाही चुकलं नाही, देवालाही चुकलं नाही. म्हणून देवाला नाही घाबरलं तरी चालेल, परंतु कर्माला घाबरलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही किती जरी कर्म न कळत न चुकता केलं तरी सर्व कर्माचा हिशोब असतो आणि तो हिशोब चुकताच करावा लागतो. हे रामायण आम्हाला शिकवतं. लोभ किती वाईट आहे हे कैकेयीच्या चरित्रावरून आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या मुलाला राजगादी मिळावी म्हणून कैकेयीने आपल्या पतीकडे मागितलेलं वरदान आहे. परंतु मुलगा वनवासाला गेल्यानंतर जीवनामध्ये जेव्हा आपल्या पुत्राने आपल्या सख्या मुलानं जेव्हा लाथडलं त्यावेळेस कैकेयीच्या भानावरती आली. एक गोष्ट लक्षात ठेवा, घर खूप चांगलं चालू असतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, घरामध्ये चांगुलपण
घरातल्या भावाभावांची एकी, घरामधल्या बायका बायकांची एकी, घरामधल्या सासू सुनांचं प्रेम हे अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपत असतं. आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा कुठला तरी बाहेरचा व्यक्ती येतो आणि घराची नासाडी करून जातो. आणि प्रत्येक घरामध्ये अशी एखादी मंथरा असते, तिच्यापासून सावध राहा. ती सांगत असते, काय ग गेली होतीस ना 2 दिवस गावाला, काय केले सुनेने पराक्रम माहितीये का? काय केले? झोपून होती 10 वाजेपर्यंत. आता ही हिच्या सुनाचं सांगते, ती तिच्या सुनाचं सांगत असते. पण माता माऊल्यांनो लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल की मी तिला सांगितलं आणि मी तिला भरवून दिलं, पण थोड्या वेळानं तीच पुन्हा मागच्या दारानं तुमच्या सुनाकडे येत असते आणि सांगत असते, तुमची सून सासू अशी अशी म्हणत होती. घरामध्ये भांडणं लावायला खूप तयार असतात, परंतु आपण त्यातही प्रेम आपलं कसं राहावं हे आपल्याला कळायला पाहिजे. एखादा बाहेरचा माणूस आमच्या घरामध्ये येत असेल तर त्याला कितपत आपल्या घरामध्ये हस्तक्षेप करू द्यायचा हे कळायला पाहिजे. 2 भाऊ भांडत असताना एखादा म्हणतो, तू का घाबरू नकोस, पैसे लागले तरी हरकत नाही, मी आहे, वकिलाची फी सुद्धा मी देतो, काळजी करू नकोस. आता आमचे बरेच वकील मित्र समोर बसलेले आहेत. मला खरोखर या तिन्ही वकील मित्रांचा फार आनंद वाटतो, कारण एवढ्या निगेटिव्हिटी त्यांच्याकडे असतात. हे सगळेच वकील आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा समाधानी राहायचं असेल. मला सांगतात, महाराज तुमचा सकाळी आलेला प्रत्येक मेसेज, सकाळी आलेली प्रत्येक रील आम्ही पहिली वाचतो, ऐकतो आणि मग पुढे जातो. निगेटिव्हिटी जगामध्ये सर्वत्र आहे, परंतु जर पॉझिटिव्ह बनायचं असेल तर संत साहित्य आणि रामकथेशिवाय पर्याय नाही, हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. रामकथा आम्हाला शिकवते किती प्रेम असावं. कोण म्हणतं राम येणार नाही? कोण म्हणतं? आपल्या गुरुने सांगितलं, एक दिवस तुझ्या झोपडीला राम येणार आहे. आणि ती वाट पाहतीये, शबरी माता वाट पाहतीये, कधी देवी कधी देवी. ये दो नैना कहिए न मानी, नदिया बहे जैसी सावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. डोळ्यामध्ये 2 अश्रूंच्या धारा वाहत आहेत. सावणातल्या नदीसारख्या या दोन्ही नद्या वाहत आहेत आणि वाट पाहते, कधी येईल देव, कधी येईल देव. आणि तिला जेव्हा कळालं तेव्हा ती आनंदाने शबरी नाचायला लागली. शबरी का दर्शन और शबरी का उद्धार करते हुए भगवान श्री रामचंद्र आगे चलते हैं. आपको मालूम है सीता का अपहरण कथा आपको बड़ी अच्छी सी याद है, उसको ज़्यादा दोहराऊंगा नहीं, क्योंकि 7:10 में हमारे यहाँ अक्षता कलश आने वाला है. भगवान श्री रामचंद्र जी के परम प्यारे भक्त हनुमान जी का प्रगट्य है. बोलिए हनुमान महाराज की, पवन सूत हनुमान महाराज की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय. बालिका वध हुआ, सुग्रीव को अपने पास लिए, अंगद को पास लिए, भगवान चले अपने सीता मैया की खोज में. और सीता मैया को खोजते 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 खबर लग गई कि लंका में भगवान श्री राम की पत्नी, अयोध्या की रानी, जिसको महा असुर राक्षस रावण ने भगा कर लेके गया है. जटायु के मरने के बाद समझ में आया, सीता शोधन झालं, लंकेमध्ये सीता आहे. आणि अशा वेळी 7 योजन दूर असणाऱ्या या समुद्राच्या पलीकडे जाऊन सीतेला शोधून आणणारा कोण आहे, कोण शोधेल. आणि मग अशा वेळी भगवान श्री रामचंद्रांनी पवनसूत हनुमंताकडे पाहिलं. परंतु लक्षात ठेवा, हनुमानजींनी नको काही, हनुमानजींनी आपल्या या शक्तीचा विसर पडलेला असताना सर्वजण समुद्राच्या अलीकडे बसलेले आहेत. रामकथेमधला आदर्श हा आहे. घरामध्ये सगळेजण तरुण आहेत, परंतु जांबुवंत बुजुर्ग असणारे म्हातारे जांबुवंत त्या ठिकाणी उभे आहेत. कोण जाणार पलीकडे? आणि अशा चिंताक्रांत अवस्थेमध्ये जांबुवंतजींनी हनुमंताच्या पाठीवरती हात ठेवला आणि सांगितलं, पवनसूत तू जाऊ शकतोस. आणि म्हणून
हनुमंतजींच्या शक्तीचं पुन्हा स्मरण झालं. लक्षात ठेवा, आज घरामध्ये म्हातारी माणसं नको झाली आहेत, पण जर जांबुवंत नसते तर सीतेचा शोध घेणारा हनुमंत आपल्याला भेटला नसता. म्हणून घरामध्ये बुजुर्ग असले पाहिजेत, जे आम्हाला थकल्यानंतर भागल्यानंतर आमच्या शक्तीची जाणीव करून देतील. आज कपाचा दांडा फुटावा तशी घरातली माणसं आडगळीमध्ये पडतात, वृद्धाश्रमामध्ये टाकली जातात. यासारखं खेद, यासारखं दुःख नाही. ज्या देशामध्ये मातृदेवो भव, ज्या देशामध्ये पितृदेवो भव ही संस्कृती आहे, त्या देशामध्ये वृद्धाश्रम काढावे लागतात. याच्यासारखं दुर्दैव आपल्यासारखं कुठे नाही. परंतु जांबवंत आहेत म्हणून हनुमानजी आहे. युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि युद्धामध्ये राम रावणाचं युद्ध, त्या ठिकाणी लक्ष्मणाची शक्ती, सर्वांना इतिहास माहिती आहे. आणि युद्धामध्ये वानरांच्या हातून त्या ठिकाणी रामाने, श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला. बोलिए रामचंद्र भगवान की जय. बोलो रे भाई पवन सूत हनुमान की जय. विभीषणाला गादीवरती बसवलं. हे भगवान श्रीरामांचं वैशिष्ट्य आहे. कथा भाग पाहण्यापेक्षा कथेतला बोध फार महत्वाचा आहे. ज्याचं राज्य आहे त्याला दिलं ते भगवान श्री रामचंद्र आहे. भावाचं ऐका, महाभारत आणि रामायणामधला एका वाक्यात फरक सांगतो. एका वाक्यात फरक आहे. लोकरी मान एकाच वाक्यात, भावाचं जे आहे तेही माझंच आणि माझं आहे तेही माझंच इति महाभारत. आणि माझं आहे ते माझं नसून माझ्या भावाचं, आणि भावाचं आहे तेही भावाचं, याचं नाव रामायण. आणि म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, बंधू प्रेम कसं असावं, भावाची शक्ती काय असते, एका वाक्यामध्ये लक्षात येईल. अहो, रावणाचा भाऊ त्याच्या बरोबर नव्हता म्हणून मायावी असून सुद्धा रावणाला हरावं लागलं. परंतु भरताचा लक्ष्मणासारखा भाऊ रामाच्या बरोबर होता म्हणून रामाचा विजय झाला. म्हणून कथेमध्ये हीच बोध, हीच संकल्पना आपण घेऊयात, प्रेमानं राहूयात. काल मी भरतजींचं चरित्र सांगितलं आणि दादा एक आनंदाची गोष्ट सांगेन. जीवनामध्ये सर्वात सुखाचा क्षण काय, तर आज सकाळी मला एका माझ्या मित्राचा फोन आला, ज्यानं लाईव्ह माझी यूट्यूबवरनं या फेसबुक चॅनलवरनं कथा ऐकली आणि भरतजीचं चरित्र ऐकत असताना, फेसबुकवरनं ऐकत असताना त्याच्या डोळ्यामध्ये गळगळा अश्रू येत होते. आणि त्यानं सांगितलं, महाराज तुमची भरत भेट ऐकली आणि आज सकाळी मी निर्णय घेतला, 12 वर्ष ज्या भावाचा आणि माझं जमिनीवरनं वाद होते त्या भावाच्या समोर गेलो, त्याच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि त्याला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, दादा इथून पुढे जमिनीसाठी आणि पैशासाठी मी भांडणार नाही रे. जमीन आणि पैशापेक्षा मला माझा भाऊ पाहिजे. तुला जे हवं ते घे, मला जेवढं देता येईल तेवढं दे, मी त्याच्यामध्ये समाधानी आहे, फक्त तू माझ्यासाठी राहा. याच्यापेक्षा कथेचा मोठा पुरस्कार काय असावा. बस युवराज तात्या देवकर सर, आपली कथा फलद्रूप झाली. एक कुटुंब जर अशा पद्धतीने एकत्र येत असेल तर रामकथा ही यशस्वी झाली. म्हणून ही रामकथा आहे. जीवनामध्ये अनेक प्रसंगामध्ये आपल्याला लक्षात येईल आणि अशा या परिस्थितीमध्ये बंधू प्रेम आपलं काय आहे हे राम शिकवतात. पुढे आल्यानंतर सर्व अयोध्यावासी मंडळी श्री रामचंद्रांचं सीतेसहित स्वागत करायला तयार आहेत आणि या ठिकाणी रामजी येत आहेत. चला, राम राज्याभिषेकाची तयारी. वेळ कमी असल्यामुळं प्रकाश भाऊ आपल्याला पटकन सगळ्यावरती थोडा प्रकाश टाकावा लागला. आणि प्रकाश भाऊ आल्यामुळं वेगळा प्रकाश टाकायची गरज नाही, ते सगळ्यांना प्रकाशित करतात. राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. हो कहत सुनत आवे हो, कहत सुनत आवे अखियों में पानी. राम कहानी सुनो रे राम कहानी,
सूर्यवंश के सूरज वो रघुवर के उजियारे राजीव नयन बोले हो राजीव नयन बोले मधुर वाणी राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी। इस गीत में पूरा रामायण एक ही गीत में वर्णन किया है। जब भगवान श्री हनुमान जी सीता मैया का शोधन करते हुए लंका की अशोक वाटिका में पहुंच गए तो पूरी राम कथा हनुमान जी ने अपनी मैया को सुनाई है। सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी। शिव धनुष्य भंग करके ले आए सीतावर के शिव धनुष्य भंग करके ले आए सीतावर के घर त्याग भये वनवासी पिता की आज्ञा धर के घर त्याग भये वनवासी पिता की आज्ञा धर के लखन सिया के संग हो लखन सिया के संग छोड़ी राजधानी राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी राम क्या बात है। सर्वांनी टाळी वाजवून भगवान श्री रामचंद्र लक्ष्मण सीता माता पवन सुत हनुमान जी महाराज सुग्रीव जी महाराज सब लोगों के साथ लेकर के लंका वध करके अयोध्या में आ गए हैं। यह हमारी अयोध्या हमारी धनकवड़ी नगरी यहाँ के सब सुमंत प्रधान जी रामचंद्र जी का स्वागत कर रहे हैं। फूलों का बरसाव हो रहा है। कितनी अच्छी बात है। सीता माँ की सेवा में रघुवर का संदेश लायो और संग लाए कहत सुनत आए अखियों में पानी राम कहानी सुनो रे राम कहानी। क्या बात है। राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। याचा आवाज द्या। आवाज वाढवा। हे राम माझा नका वाढू। राम कथा श्री राम की ये रामायण है राम कथा श्री राम की। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। जम्बूद्वीपे भरत खंडे अर्यावर्ते भरत वर्षेक नगरी विख्यात अयोध्या नाम की। यह जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की। ये रामायण है दिव्य कथा श्री राम की। ये
सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की ये रामायण है दिव्य कथा श्री राम की ये रामायण है दिव्य कथा श्री राम की ये रामायण है दिव्य कथा श्री राम। रामचंद्र भगवान की जय। सीता माता की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। सब संतन की जय। इथं कोणत्या पक्षाचं बॅनर सुद्धा नाही ना कुठल्या पक्षाचा सिम्बॉल सुद्धा नाही. ही फक्त कथा आणि कीर्तन महोत्सव आहे. आणि एक वाक्य सांगू का तात्या, या कथेच्या माध्यमातून या कीर्तनाच्या माध्यमातून अशी परिस्थिती झाली आहे, दुसऱ्यांनी प्रचार करायचं सोडाच, पण तुमचा प्रचार आता तुम्हाला सुद्धा करावा लागणार नाही एवढं पुण्य आपण याच्या माध्यमातून संपादित केलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रेम हे अखंड या कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्यावरती राहावं हीच या ठिकाणी प्रार्थना करेल. ही कथा समाप्त होत असताना रामायणाच्या या पूर्ण आहुतीचा प्रसंग आपल्याला लक्षात येतोय. आज या ठिकाणी रामजी आलेले आहेत, सीता माता आलेल्या आहेत. या सुंदर देखाव्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आदरणीय रुपालीताई चाकणकर दरवर्षी ताई या ठिकाणी येतात. ती आमची खरी सीता मैया आहे, आदिशक्ती आहे. अखंड हिंदुस्थानाला अभिमान वाटावी अशी नारी शक्ती जिच्यामध्ये आहे ती आमची रुपालीताई आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ताईंना मी आमंत्रित करतो. या ठिकाणी कलश या ठिकाणी येईल आणि कलशाचं आपण स्वागत करणार आहोत. अयोध्या राम मंदिर जे आपणा सर्वांचं भाग्य, सर्वांचं पुण्य आहे. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, 22 तारखेला श्री रामचंद्रांचं असणारी पवित्र जन्मभूमी अयोध्यामध्ये राम मंदिराची स्थापना होतीये. राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्या ठिकाणी रामलल्ला विराजमान होणार आहे. आणि प्रत्यक्ष जेव्हा अयोध्या मंदिरामध्ये राम विराजमान होतील तो सोन्याचा दिवस, तो सुखद सोहळा काही असेल याचा आपण विचार करा. आणि म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे त्या राम मंदिराचा अक्षता कलश या ठिकाणी येतोय, त्याचं आपण पूजन करणार आहोत. जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. टाळी वाजवून सर्वांनी भजन करायचंय. नुसतं अक्षता कलशाकडे पाहू नका. राम मंदिराचा अक्षता कलश आहे, आपलं भाग्य आहे. या अक्षता कलशाची पूजन आपल्यामध्ये होतंय. सर्वांनी हातामध्ये असणारी पुष्पवृष्टी आपल्या या अक्षता कलशावरती करायची आहे. संकल्प करा, येत्या 22 तारखेला भगवान श्री रामचंद्र जेव्हा या अयोध्या मंदिरामध्ये विराजमान होतील तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कलश पूजन व्हावं. घराघरामध्ये दिवाळी मनवावी, गुडिया तोरणे करती, कथा गाती, गाणे, आनंद उत्सव साजरा करावा. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय. देवकर सरांना विनंती आहे वरती यावं. आदरणीय देवकर सर, सूत्रसंचालक. जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय हो, श्री राम जय राम जय जय हो, श्री राम जय राम जय जय राम,
सा